तूळ, वृश्चिक आणि धनु या राशींवर शनी वक्रीचा काय परिणाम होणार? 138 दिवस संकट की धनलाभ? 27 जुलै 2026 पासून शनी वक्री होत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की 7.5 आणि ढय्यापासून मुक्त असलेल्या तूळ आणि वृश्चिक राशीसाठी हा काळ थेट करोडपती बनवणारा ठरू शकतो. आता ते कसं ते बघूया. नमस्कार. 27 जुलै 2026 पासून न्यायदेवता शनिदेव जलतत्वाच्या मीन राशीमध्ये वक्री होत आहे. हा वक्री काळ 138 दिवस असणार आहे. मागील भागांमध्ये आपण मेष ते कन्या राशींचं सविस्तर विश्लेषण पाहिलं. आजच्या या तिसऱ्या भागात आपण बोलणार आहोत 3 अत्यंत महत्त्वाच्या राशींबद्दल, म्हणजेच तूळ, वृश्चिक आणि धनु. जातकांना ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार वक्री शनिदेव मागच्या घराची देखील फळं देतात. या 3 राशींपैकी एका राशीला शनीची चतुर्थ ढय्या सुरू आहे, तर 2 राशी 7.5 आणि ढय्यापासून पूर्णपणे मुक्त आहे. ऑगस्ट महिन्यातील 2 ग्रह मंगळ, राहू आणि केतूची स्थिती पाहता या 138 दिवसात तुमच्या नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि आरोग्यावर काय परिणाम होईल, कोणती काळजी घ्यायची आहे आणि त्यावर काय करायचं, विशेष उपाय, मंत्र, दान, अंगठी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. जातकांनो, तुळ राशीसाठी शनिदेव हे तुमच्या कुंडली चतुर्थ आणि पंचम या अत्यंत शुभ स्थानाचे स्वामी असून ते तुमच्यासाठी मुख्य कारक ग्रह आहेत. सध्या शनिदेव तुमच्या षष्ठ स्थानातून गोचर करत आहेत. तुम्हाला कोणतीही 7.5 किंवा ढय्या नाही. षष्ठ स्थानातून वक्री झालेले शनिदेव तुम्हाला तुमच्या पंचम स्थानाची देखील फळं देतील. हा वक्री काळ तुळ राशीसाठी वरदान ठरू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात अडचणी येत होत्या त्या दूर होतील. जुनी अर्धवट राहिलेली कामं किंवा अभ्यास तुम्ही पूर्ण करू शकता. संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांना शुभ वार्ता मिळू शकते. बुद्धी आणि कौशल्य यांच्या जोरावर तुम्ही नोकरी व्यवसायात मोठी झेप घ्याल. मीन राशीतील वक्री शनीची दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर अर्थात वृषभ राशीवर पडत आहे. अचानक धनलाभाचे योग येतील, मात्र गुप्त शत्रूपासून सावध राहा. वाहन जपून चालवा. षष्ठ स्थानातल्या शनिदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या द्वादश स्थानावर पडत आहे, अर्थात तिथे कन्या रास येते. परदेशवारीचे आणि परदेशी कंपन्यातून लाभांचे योग येतील, पण विनाकारण होणारे खर्च नियंत्रणात ठेवावे लागतील. शनीची दशम दृष्टी तृतीय म्हणजे परिश्रम स्थानावर येत आहे. तुमच्या कष्टांना, परिश्रमांना आता योग्य दिशा मिळेल. तुमच्या पराक्रमात वाढ होईल. रखडलेली कामं तुम्ही स्वतःच्या मेहनतीने पूर्ण कराल. तूळ राशीसाठी विशेष उपाय. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी रोज संध्याकाळी ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करा. शनिवारी काळे तीळ, मोहरीचं तेल किंवा काळे कपडे गरजू व्यक्तीला नक्की दान करा. तुमची निर्णय क्षमता, नशीब अधिकच मजबूत करण्यासाठी हिरा, ओपल, जांभळा नेमल, ॲमेथिस्ट धारण करावे. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शनिदेव हे तृतीय आणि चतुर्थ स्थानाचे मालक आहेत. सध्या शनिदेव हे तुमच्या पंचम स्थानातून अर्थात 5व्या घरातून गोचर करत आहेत. तुम्हाला सध्या कोणतीही 7.5 किंवा ढय्या सुरू नाही. पंचम स्थानात वक्री झालेले शनिदेव तुमच्या चतुर्थ स्थानाची देखील फळं देतील. जर तुमचं नवीन घर, जागा, जमीन किंवा गाडी घेण्याचं स्वप्न अनेक दिवसांपासून रखडलेलं असेल तर 138 दिवसात पूर्ण होण्याचे मजबूत योग आहेत. घरात सुखशांती नांदेल. मातापित्यांशी असलेले संबंध सुधारतील. जुने कौटुंबिक प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. शनीची दृष्टी सप्तम स्थानावर अर्थात या वैवाहिक जीवनात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. भागीदारीच्या व्यवसायात नवीन करार होऊ शकतात. शनिदेवांची सप्तम दृष्टी एकादश स्थानात अर्थात लाभस्थानावर आहे. आर्थिक आवक वाढेल. जुने अडकलेले पैसे किंवा उधारी परत मिळण्याची शक्यता आहे. शनिदेवाची दशम दृष्टी तुमच्या द्वितीय स्थान अर्थात धनस्थानावर आहे. बँक बॅलन्स वाढेल, पण बोलण्यात गोडवा ठेवा. कुटुंबात आर्थिक विषयांवरून चर्चा सकारात्मक होईल. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य बाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा. व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता वृश्चिक राशीसाठी विशेष उपाय. वृश्चिक राशीचे स्वामी मंगळ असल्याने शनिदेवांसोबत मारुतीची देखील सेवा करा. रोज हनुमान चालीसा किंवा ओम हनुमंते नमः जप करा. शनिवारी गरीब मजुरांना किंवा कामगारांना अन्नदान करा. उडीद डाळीची खिचडी खायला द्या.
सुखसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी पांढरा ओपल आणि मानसिक शांततेसाठी मोत्याची अंगठी मुंगा पोवळे वापरणं तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. धनुराशीसाठी शनिदेव द्वितीय म्हणजे धन आणि तृतीय म्हणजेच पराक्रम स्थानाचे स्वामी आहे. सध्या शनिदेव तुमच्या चतुर्थ स्थानातून गोचर करत आहे, म्हणजेच तुमच्यावर शनिदेवांची छोटीशी 7.5 अर्थात चतुर्थ ढय्या ही सुरू आहे. आता ढय्या सुरू असताना शनी वक्री होत असल्यामुळे आणि ते तुमच्या तृतीय स्थानाची देखील तुम्हाला फळं देतील. त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात आणि पराक्रमात वाढ होईल. जी कामं कठीण वाटत होती ती तुम्ही तुमच्या हिमतीवर पूर्ण कराल. लहान भावंडांसोबत जुने मतभेद असतील तर ते दूर होतील. लहान आणि कायदेशीर प्रवासाचे योग येतील. नोकरीमध्ये तुमच्या कामांचं कौतुक होईल. शनिदेवांची तृतीय दृष्टी तुमच्या 6ष्ठ स्थानावर आहे. विरोधक किंवा शत्रू तुमच्यावर हावी होण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही त्यांना नमोहरम कराल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. शनिदेवांची 7म दृष्टी ही तुमच्या 10म स्थानावर अर्थातच कन्या राशीवर येत आहे. आता कर्माच्या ठिकाणी म्हणजे ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढेल. वरिष्ठांची जुळवून घ्या. विनाकारण वाद टाळा. शनिदेवांची 10म दृष्टी तुमच्या 1म स्थानावर अर्थात तुमच्या राशीवर आहे. शनीची सरळ दृष्टी तुमच्या राशीवर असल्याने मानसिक ताण किंवा थकवा हा तुम्हाला जाणवू शकतो. योग्य नियोजन करूनच तुम्ही पुढे जा. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता जाणून घेऊया धनुराशीसाठी काही विशेष उपाय. ढय्याचा प्रभाव कमी करण्यासाठी रोज सकाळी किंवा संध्याकाळी महामृत्युंजय मंत्रांचा किमान 11 वेळा जप करा. शनिवारी काळे बूट, छत्री किंवा घुंगडीचं दान करा. पक्ष्यांना सतत 7 प्रकारचं अन्न खाऊ घाला. ढय्याचे नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी अमिथिस्ट किंवा जांभळा नीलम, काळ्या घोड्याची नाल किंवा नौकेच्या खिळ्यांची अंगठी देखील मोती घालणे अत्यंत तुमच्यासाठी आवश्यक आहे. तर जातकांनो, 27 जुलै 2026 पासून सुरू होणाऱ्या शनीच्या या 138 दिवसांच्या या वक्री काळात तुळ, वृश्चिक आणि धनुराशींच्या आयुष्यात काय बदल घडणार आहेत ते आपण पाहिलं. शनिदेव कष्टाचे फळ देतात, त्यामुळे प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. तुम्हाला तुमच्या राशीबद्दल काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की विचारा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी, कडे किंवा खडे हवे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, म्हणजेच मकर, कुंभ आणि मीन राशींच्या विश्लेषणासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय शनिदेव.